त्याचं घराचं काम दाखवते. आधी हॉलपासून सगळ्यात. ओके. आता हे आहे हॉल आणि हॉलच्या ह्या बाजूला तिथे सीटी आहे. त्याला आपण ह्या बाजूला बेडरूम बद्दल सांगतो. तर हा आहे बेडरूम आणि इथे एक दरवाजा. तर हा आहे बेडरूम आणि इथे अशी खिडकी आणि दरवाजा पण आहे आणि त्याच्यानंतर हे बाथरूम पण भारी आहे. पण त्याच्यानंतर इथं 2 खिडकी. हा दुसरा बेडरूम आहे आणि इथं वरती कंपाऊंड आहे. चला आता आपण वरती जाऊ. माऊ आत्याने 2 बेडरूम बांधले, किचन नाही बांधले का? बघा बरं किती भारी होम टूर करते. टेरेस. तर आता आम्ही टेरेसवर आलेलो आहे. आपण टेरेसवर आलो आहे. किचन का नाही सांगितलं कारण आपण इथं पण जेवण बनवू शकतो. आणि इथं आहे घास नाहीये, माऊस आहे तो. हा. त्याच्यानंतर इथं पण आहे. तर माझ्या भाचीने कसं तुम्हाला होम टूर करून दाखवलं बघितलं ना. किचन नाही खाली बांधायचं, किचन टेरेसवर बांधायचा आणि टेरेसवर स्वयंपाक करायचा असं तिचं म्हणणं आहे. खाली नाही कसं पसारा करायचा. बर का माझ्या बहिणीला मी सांगते, तुझी भाची काय म्हणती, खाली 2 बेडरूम आहे, खाली किचन नाही करायचं, टेरेसवर स्वयंपाक करायचा, कचरा खाली करायचं नाही म्हणून किचन बांधलेलं नाही. 2 बेडरूम बांधले, टेरेसवर स्वयंपाक करायचा आहे. हा आता नीट करशील का? हा किचन आहे. चल आता आम्ही दोघी करून दाखवतो तुम्हाला होम टूर. चल. नमस्कार मंडळी, दंडवत प्रणाम. कसे आहात तुम्ही? मजेत आहात ना? तर मी आशा माझ्या ब्लॉग मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. तर आज मी माझ्या मोठ्या बहिणीच्या गावाला आलेली आहे कारण त्यांच्या घराचं काम चालू आहे. तर बरेच दिवसापासून आम्ही म्हणत होतो येऊ बघायला. तर आज फायनली वेळ काढलाय ना आलोय. तर अकोल्याला आहे त्यांचं गाव. तर चला मी तुम्हाला दाखवते त्यांचं घर कसं बांधलेलं ते. तर हा इतका मोठा हॉल आहे बघा आणि वरती टेरेसवर जाण्यासाठी जिना बनवला आहे घरातनं त्यांनी. आणि इथे बाहेरच एक दरवाजा काढलेला आहे पाठीमागनं कारण त्यांना इथे एक पडी बनवायची आहे. कारण त्यांच्याकडं आत्या आणि मामा राहतात तर त्यांच्याकडे 2 गायी पण आहे. तर मग इथं शेड बांधणार आहे कारण त्यांच्या गावाला पण खूप बिबट्याचं भीती आहे. त्याच्यामुळे मग गाईच्या यायला पण शेड करायचे, कंपाऊंड करायचे. अजून काम चालू आहे, थोडंच राहिलेलं आहे काम आता. आणि हा त्यांचा इकडं मळा आहे हा पूर्ण आणि इकडे ऊस पण लावलेला आहे त्यांनी. तर पूर्ण गावाला असे डोंगर आहेत बघा त्यांचे. इथं मोबाईलला रेंजचा भरपूर प्रॉब्लेम असतो कारण त्यांच्या गावाला सगळ्या बाजूने डोंगर आहे बघ. तर असा हॉल आहे बघा. चला आता तुम्हाला किचन दाखवते. तर हा किचन आहे. इथं एल साईजमध्ये किचन ओटा बनवायचं आहे आणि इथं पण एक दरवाजा केलेला आहे म्हणजे काही पाठीमागे भांडे वगैरे घासायला असतील. आणि बाहेर पण एक त्यांनी टॉयलेट बाथरूम बांधलेले. आणि एक घरात आहे टॉयलेट बाथरूम. आणि हे आहे बेडरूम. छान असं घर बांधलेलं आहे दाजीने त्याने. बाहेर त्यांचा ऊस पण दिसतोय बघा. नमस्कार मंडळी, या जेवण करायला. मस्त तांदळाचे दिरडे, बाजरीची भाकर, वांगी बटाट्याची भाजी, खिचडी. या तुम्ही पण जेवण करायला.
आमच्या माऊचं जेवण झालंय, मग माऊ कधी आम्ही कॅमेरा धरायला? आमच्या माऊचं लय लाईट वेट जेवण आहे. मोबाईल येतो बंद, जेवण मोबाईल बंद, जेवण संपलं. आमच्याकडे मोबाईल नाही, त्याच्यामुळे आम्ही जास्त जेवतो. तर आमच्या माऊनी काय केलं माहिती का, इथं वाळाला पाणी आहे, थांब, इथं वाळाला पाणी चालू आहे, तर ती पाय धुवायला गेली, तर तिचे पाय चिखलनी माकले, त्याच्यामुळे ती परत धुवायला गेली आणि तिने काय केलं, चप्पलच सोडून दिली. ती गेली वाळायला, पण इतके जण त्याच्या मागे लागले काढायला, पण ती निघणार आहे का, ती गेली वाहून. पण सगळ्यांना वाटलं असले पायपत अटकलेली, त्याच्यामुळे ती काढताय. चला तुम्हाला दाखवते तिची चप्पलचा शोध किती जण लावते. ही आमची माऊ बघा, ही सोनू दादाची फुल तयारी चालू आहे चप्पल काढण्यासाठी. तर तुम्हाला दाखवते सोनू बघा कसं चप्पल काढतोय आता. थांब, आता बघा बरं, राहिली असेल का ह्या एवढ्या मोठ्या पाईपातून चप्पल राहिली असेल का? इकडनं घालायचं आणि चला तुम्हाला दाखवते कुठनं काढायचं. 30 रुपयावाली आता बघा बरं, निघणार आहे का चप्पल? तुला पाहिलं होते का इथं गुतली का पुढे गेली? नाही गेली ती एवढ्या मोठ्या पाण्यात. बघा इथं पाठीमाग तलाव आहे छोटं, त्या तलावात वाहून गेली, पण सगळ्यांना वाटतं पाईपातच अटकलेली, त्याच्यामुळे चाललंय सगळ्यांचा प्रयत्न. आता ती काय निघणार आहे का? ते निघालं का? वास कासरा टाकला होता त्या नाही ना निघलं, जरा टाईम उतरून राहील. हा मामा इतके मोठे मोठे बांबू आणून राहिले, पण ती काही चप्पल नाही निघते. हे बघा किती मोठे मोठे बांबू आहे त्या पाईप मध्ये घालण्यासाठी आणते, पण एक चप्पल निघत नाही त्याच्यातनं. आता मामाने बघा किती मोठा बांबू आणलाय. किती अंतर चाललोय आता आम्ही मळ्यामध्ये फिरायला. बघा पूर्ण गावाला मस्त छान असे डोंगर आहेत बघा, किती कडक ऊन आहे बघ. कोणी म्हणाल का 5-6 दिवसापूर्वी खूप पाऊस होता, आता एकदम कडक ऊन, सावली आली. पण इथं आहे बघ शेवग्याची शेंगा बघ, ते पण अजून कवळे आहेत लागायला लागले. शेवग्याच्या शेंगा फुटेल मोडायचं का टाका लिंब घ्यायचे. चला खाल चप्पल घालायची ना, नुसती घातली ताई येते तोड ना का. मला विहीर दाखवते बघा किती मोठी विहीर आहे. थांब कसं बघा, 3च पाय त्याला, एक पाय नाही हाय वाटतं छोटं तरी काहीतरी दिसते त्याची. अगं तुटला वगैरे असेल त्याचं काहीतरी आहे. माणसांना कसं छोटा हात आलाय बघ वरती. अगं छोटा पाय त्याचा, आपण बोललो तर बघ लगेच गेला खाली पाण्यात. मासे पण आहे आणि कासव पण आहे. तर आता आम्ही लिंबाच्या बागात आलेलो आहे.
म्हटले थोडे लिंब घेऊया. ए काटे काटे कसं काय तोडायचे? हे बघ किती भारी बघ. हे बघ. अगं लिंब आहे पण तोडायचे कसे? काटे किती त्याला? काय तिथे काठी आणायची ना की काठी कुठून आणू आता मी? थांबते पिशवीत टाक दे. लय मोठी नका की एवढी गजाबाई निम्म फेकून द्यायची. आता काय आई म्हणते मोठे नका घेऊ. मोठं साईज बघून करते का? आता कसं काय साईज तोडायची? काय बात आहे? लिंब आहे. मोठे घ्या नाही ते छोटे. हे बिबट्या नको बोलू बाई, मला लय भीती वाटते बिबट्याची. नको बाबा. आणली आकडी आणली कारण लिंब तोडताच येत नाही. इतके लिंबांचं झाड मोठे आहे. कारण लिंबांचा मोठा बाग आहे हा. तोडायचं म्हटलं का लय डेंजर. हे बघ ताई, इथे छोटी छोटी ताई इकडे हे बघ इथे ताई म्हणते शेर खान येईल. म्हटले शुभ शुभ बोल, शेर के नाम से मेरे को डर लगता है. हे बघा मी किती कष्टाने एकदम वरतून लिंब तोड राहिले. वरतून हा माझ्या वहिनी त्या खालतून लिंब तोडत होत्या, मी बघा झाडाच्या वरतून लिंब तोडत. चला असंच नाही जात. इकडं आते पुढं तिथं मोठं आहे. मी तुला पाणी तोडायलाच म्हटले ना. हे पिवळं लिंबू इकडे. मंडळी आता या झाडाला खूप पेरू आहे. चला तर मग मी पेरू काढते आणि तुम्हाला दाखवते या झाडाला किती पेरू आहे. या बघा तू तिथं और है ए गप काय पुढे पाय. स्टायलिश साडी चिखलात भरून चिकन खाली पाय ना. मग तोडता खाली आली. किधर है? हा काय चिखल खाली? मैं वो दिखा नहीं क्या? चिकन में कूद रही क्या? क्या बोलती? बघा आमची माऊची चप्पल सापडली. मामानी शेवटी सापडून काढली. बघा बरं हा कडून ही चप्पल सापडली. कारण ही आमची एकदम मॉलची चप्पल एकदम टिकाऊ. आम्हाला धाक पडलं होतं मिळते का नाही, पण ती भेटली. माऊ खुश झाली. हा पायपाला फाटकली होती. किती माऊ ती चप्पल? 500. बापरे, नाही तर ऐसे सो के लाती दो. आमची माऊ खूप झाली. आमची माऊची चप्पल सापडली. माझी ती कॅमेरामॅन वरती नाही चढणार नाही वरती बसतो. बाय. मामा वरती गेले. चला येऊ परत आता. आता घर बंद का थांबते? अजून बायका
का मग तिकडनं होम मावशीला बटन आहे ना बटन आहे का आहे ना बघून घे हॅलो काय गाडी नाही आणली पुढे चला बसा लवकर चल पुढे घेऊन बसते का आत्याकडे बस हा होय पुढे घेऊन बसा